नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आपल्या शेतामध्ये नांगरटीला सुरुवात केलेली आहे आणि तसं बघितलं तर नांगरटी थोडी लेटच झाली मित्रांनो। त्याचं कारण असं की यावर्षी आपण आपल्या शेतामध्ये एकूण 3 पिकं घेतले होते। तर सुरुवातीला आपण आपल्या शेतामध्ये मुगाचं पीक घेतलं, मूग निघाल्यानंतर आपण कांदा पीक घेतला आणि कांदा पीक घेतल्यानंतर आपण हरभऱ्याचं पीक घेतलं। म्हणून थोडं कुठंतरी आपली नांगरटी लेट झाली, पण ठीक आहे, काही का असेना, पण पावसाळा साधारणतः अजून 1 महिनाभर तरी बाकी आहे। 1 महिन्यानंतरच पावसाळ्याची सुरुवात होईल। तर 1 महिन्यामध्ये आपण आपल्या शेतीची पूर्ण मशागत आवरून घेऊ। तर त्यासाठी आज आपण आपली नांगरटी चालू केलेली आहे आणि आजपासूनच आपल्या शेतीच्या मशागतीला सुरुवात झालेली आहे मित्रांनो। कारण असं आहे मित्रांनो, निसर्गाचं तर पाऊस हा एका दिवसात येऊ शकतो, पण आपलं शेतकऱ्यांचं काम एका दिवसामध्ये आवरत नाही। त्यासाठी आज आपण आजपासूनच आपल्या शेतीच्या मशागतीसाठी सुरुवात केलेली आहे। आता नांगरटी होईल आणि नांगरटी झाल्यानंतर आपण लगेच आपल्या शेताला पाळ्या वगैरे द्यायला सुरुवात करणार आहे मित्रांनो। शेती आपण अगदी भुसभुशीत करून ठेवणार आहे आणि जेणेकरून पाऊस आल्यानंतर 22 मेला आपल्या रोहिणी नक्षत्र चालू होतं मित्रांनो। तर 22 मेला जरी आपल्या पावसाने सुरुवात केली तरी आपण आपले सुरुवातीचे जे पिकं असतील, आपण सुरुवातीला आपण मूग पेरणी असेल, बाजरी पेरणी असेल, हे पिकं घेण्यासाठी आपण शेती उपयुक्त करून ठेवायची आहे। शेतीची पूर्ण मशागत करून ठेवायची आपल्याला मित्रांनो, का जेणेकरून आपण 6 जून किंवा 7 जूनला आपण आपल्या मुगाची किंवा बाजरीची पेरणी आपण करू शकतो। तर त्यासाठी आपण आपली आजच शेतीची मशागत चालू केलेली मित्रांनो। धन्यवाद।